नमस्कार. तर आज बोलूया गॅस लाइटिंग विषयी. आता ऑफनली काय होतं ना, गॅस लाईटला कन्फ्युजनमध्ये आपण मिक्स करतो, मिसअंडरस्टँड करतो प्रोव्होकिंग सोबत. सो प्रोव्होकिंग आणि गॅस लाइटिंग या दोन्ही पण टेक्निक वेगवेगळ्या आहेत. आता सगळ्यात पहिलं काय आहे की ही मॅनिप्युलेशनची टेक्निक आहे आणि युजली टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये हे मॅनिप्युलेशन अशा प्रकारचं चालतं. मग एक्झॅक्टली गॅस लाइटिंग म्हणजे जर प्रोव्होकिंग नाही आहे तर ते काय आहे, तर त्यामध्ये काय होतं की एक पार्टनर जो असतो तो दुसऱ्या पार्टनरच्या मनामध्ये सतत एक डाऊट क्रिएट करतो रिलेटेड विथ कशाशी रिलेटेड, त्याच्या ज्या ओल्ड मेमरीज असतील किंवा त्याचे जे बिलीफ सिस्टम्स असतील किंवा त्याचे जे काय रियालिटी परसेप्शन्स असतील याच्याविषयी सतत डाऊट क्रिएट केला जातो. आणि हा का केला जातो, कारण त्यामध्ये मॅनिप्युलेटर जो असतो त्याला त्याच्या रिलेशनशिपमध्ये अप्पर हँड घेता येतो बाय क्वेश्चनिंग समोरच्याची सॅनिटी, जजमेंट्स किंवा सजेशन्स किंवा डिसिजन्सला घेऊन. ठीक आहे. आता याच्या कॅरेक्टरिस्टिक्स जर आपण बघायच्या म्हटल्या तर त्यामध्ये काय राहू शकतं, सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यामध्ये डिनायल ऑफ रियालिटी असते. जी पण गोष्ट एखादी घडली तुमच्याजवळ त्या गोष्टीचे प्रूफ सुद्धा आहेत, कुठला मेसेजेस आहे त्यावेळेस तुमच्या चॅटिंगमधले, किंवा तुमच्याजवळ कोणीतरी तुमची मैत्रीण किंवा मित्र होता किंवा आई वडिलांसमोर तो असं काहीतरी बोललेला आहे जे तुम्हाला दुखावलं गेलेलं आहे, याच्याबद्दल तुम्ही बोलायला गेला तर तो सरळ त्या डिनायलमध्ये त्याला टाकणार, त्या रियालिटीबद्दल तो सरळ नाही म्हणणार आणि तुम्हाला तो सतत सांगणार की नाही हे काहीतरी इमॅजिनरी थिंग्स आहेत तुझ्या. सेकंड त्याचा काय हे राहणार आहे, कॅरेक्टरिस्टिक्स राहणार आहे, ती आहे ट्विस्टिंग ऑफ फॅक्ट्स. जे पण असतं ते त्यावेळेस बोलायचं आणि मग जेव्हा भांडणामध्ये किंवा नंतर जेव्हा तुम्ही त्याला एक्सप्लेन करता की त्यावेळेस तू असं म्हणालेलास, तेव्हा तो त्याला टोटली ट्विस्ट करणार, बोलणार असं काही घडलेलं नव्हतं, मला असं म्हणायचंच नव्हतं, तू खूप ओव्हर रिॲक्ट केलं, तू खूप सेन्सिटिव्ह आहेस. सो अशा प्रकारे फॅक्ट्स ज्या आहेत त्याला ट्विस्ट केलं जातं. आणि मॅनिप्युलेशनची ही टेक्निक फक्त पुरुषच यूज करतात असं मुळीच नाहीये, स्त्रिया आणि पुरुष बोथ द पार्टनर्स या गोष्टीला यूज करू शकतात. तिसरं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये काय होणार, तुमच्या फिलिंग्स ज्या आहेत, तुमच्या इमोशन्स ज्या आहेत त्याला अनहर्ट केल्या जाणार आणि त्याला मला म्हणणार जाणार की तू खूप जास्त एक्झॅगरेट करतेस गोष्टींना, असं काही घडलेलं नसतं, असं काही मी म्हटलेलं नसतं, तू खूप जास्त सेन्सिटिव्हली त्या गोष्टींना घेते आणि एक्झॅगरेट करतेस. नंतरचं काय आहे, तुम्हाला तुमच्या फॅमिलीपासनं, फ्रेंड्सपासनं, सगळ्यांपासनं तुम्हाला एलिनेशन आणलं जातं, तुम्हाला दूर केलं जातं, तुम्हाला म्हटलं जाणार की बघ त्यांना तुझी काही काळजी नाही आहे, तुझ्यावरती फक्त मीच प्रेम करतो, कोणीही तुझ्यावर प्रेम करत नाही आहे, मीच तुझी केअर करतोय, सो तू काय कर, तुझ्या आई वडिलांपासनं, तुझ्या फ्रेंड्सपासनं, सगळ्यांपासनं दूर राहा, माझ्यासोबत राहा, आय विल टेक केअर ऑफ यू. ठीक आहे. सो या प्रकारचं तुम्हाला एक बघता येईल की आयसोलेशन केलं जातं लोकांपासून. आणि अजून काय होणार की तो सतत तुम्हाला तुमच्या सॅनिटी विषयी ना विक्टिमाइज विक्टिमला खूप जास्त क्वेश्चनिंग करणार.